उद्यापासून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होते. 10वी आणि 12वीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा काळ आहे. दरम्यान बोर्डाने परीक्षेच्या नियमावलीमध्ये काही मोठे बदल केलेत. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी धावपळ होऊ नये किंवा कोणत्याही तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये यासाठी काही नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. नियमानुसार सर्व नियमित विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या अधिकृत गणवेशातच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं अनिवार्य आहे. गणवेशाशिवाय येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोबत मूळ प्रवेशपत्र म्हणजेच ऍडमिट कार्ड आणि शाळेचे ओळखपत्र म्हणजेच स्कूल आयडेंटिटी कार्ड आणि सोबतच हॉल तिकीट देखील सोबत ठेवणं गरजेचं असणार आहे. या गोष्टी जबाबदारीने सोबत घेऊन जाव्यात. दरम्यान विद्यार्थ्यांनी वेळेचं भान ठेवावं. पेपर सुरू व्हायच्या अर्धा तास आधीच केंद्रावर पोहोचणं गरजेचं ठरेल. दरम्यान त्यामुळे ट्रॅफिक आणि इतर अडचणींचा सामना करून विद्यार्थ्यांनी केंद्रावर किमान अर्धा तास आधी पोहोचणं महत्त्वाचं ठरेल. परीक्षा हॉलमध्ये सोबत तुम्ही ब्ल्यू पेन, सोबतच निळ्या रंगाचा पेन किंवा रॉयल बॉल पॉइंट पेन तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच पारदर्शक पाऊचमधील भूमिती साधनं, जॉमेट्री बॉक्स तुम्ही सोबत नेऊ शकता आणि पाण्याची बाटली सोबत नेण्याची तुम्हाला परवानगी असेल. त्यापैकी इतर कोणतेही डिजिटल उपकरणं सोबत नेण्यासाठी परवानगी नाहीये. विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा द्यावी यासाठी परीक्षा केंद्रावर पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे. या संपूर्ण प्रकारे सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. उद्यापासून सीबीएसई बोर्डाची परीक्षा सुरू होते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर विशेष तपासणी देखील सुरू आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला.